नमस्कार मंडळी. आज आपण करतो एक आगळा वेगळा परंतु मन प्रसन्न करणारा असा प्रवास. प्रवास आपला खूप वेळेचा नाही आहे, म्हणजे 20 ते 30 मिनिटाचा. जाताना येताना तर अगदी 20 मिनिटच लागले, परंतु हा प्रवास ना अगदी मन प्रसन्न करणारा असा प्रवास आहे. तर या प्रवासामध्ये काय काय केलं ते सांगते. तर घरून गाडीने गेलो वसई किल्ल्यावर. वसई किल्ल्यावर गेल्यावर आपण वसई जेट्टीवर गेलो. वसई जेट्टीवर गेल्यावर आपली फेरीची जी सर्व्हिस असते ती म्हणजे ती लागलेलीच होती. तर त्यावर काय केलेलं आहे, आपली गाडी डायरेक्ट आपल्या फेरीमध्ये चढवायची आणि पार्क करून ठेवायची. त्याआधीच भरपूर तिथे काही टू व्हीलर होत्या, त्यानंतर काही फोर व्हीलर होत्या, रिक्षा होत्या, सगळं लागलेलं होतं. दुपारचे 3:30 वाजले, परंतु जेव्हा आपण बोटवर चढतो ना, जरासुद्धा गरम वाटत नाही, कारण मस्त असा गार वारा आहे आणि बाजूला मन प्रसन्न करणारं वातावरण आहे. कारण हा बाजूला पसरलेला आहे आपला समुद्र. समुद्र म्हणजे ही समुद्राची खाडी आहे, परंतु हा दूर पसरलेला समुद्रच आहे. अथांग मस्त पसरलेला समुद्र पाहून मन प्रसन्न होतं. तसंच आजूबाजूला भरपूर खारपिटी आहे. या बाजूने आपला वसईचा किल्ला दिसतो. तर खाली तुम्ही बोटवर उभं राहू शकता, म्हणजे फेरीवर. पण आम्ही वरच्या डेकवर आलो, कारण आपल्याला दूरवर समुद्र दिसतो, दूरवरचं मस्त निसर्ग सौंदर्य दिसतं. आता हा बघा, या बाजूने दिसतो आपला मस्त वसईचा किल्ला दिसतोय, हिरवं गार आहे, भरपूर खारपुटी आहे. अजूनही लोक येतात ते. तर सगळ्यांनी वाहनं चढवल्यावर दोर त्यातला सोडण्यात आला आणि आपली फेरी सुरू झाली. फेरी सुरू झाल्यावर ना तुम्हाला जाणवतसुद्धा नाही, असं वाटतं ती खूप हळू चालते, परंतु जेव्हा तुम्ही किनाऱ्याकडे बघता ना, तेव्हा कळतं की आपण बऱ्याच दूरवर आलेलो आहे. तर आता ही फेरी सुरू झालेली आहे आणि बघा, आपण दूर जेट्टीपासून आता दूर झालेलो आहे. जरासुद्धा हालत नाही, अगदी स्थिर असते. आपली वाहनं घेऊन जाऊ शकतात, म्हणजे तुमची टू व्हीलर जाऊ शकतात, थ्री व्हीलर रिक्षा घेऊन जाऊ शकता, किंवा टू व्हीलरनी, किंवा तर अगदी तुम्हाला नुसतं फेरीने जायचं असेल तर तसे सुद्धा जाऊ शकतात. परंतु जर वाहनं तिकडे वापरायची असेल तर वाहनं न्यायला फार मजा येते. त्यानंतर बघा, मस्त बाजूनी पसरलेला छान समुद्र आहे. दूर आपल्याला भाईंदरचा किनारा दिसतो. या बाजूने दिसतं ना, ते नायगाव आहे. मध्ये पांजू बेटसुद्धा दिसतं. हां, आणि फेरी बघा, आपली जातानाची फेरी आहे, येतानाची जी फेरीची सर्व्हिसेस आहे ती सुद्धा चालू आहे. त्याच्यामागे पक्षी बघा केवढे, एवढ्या खोल समुद्रात ते मस्त आनंदाने त्यामध्ये डुंबतात आहे. आणि भाईंदर जवळ यायला लागलं की लगेच लोकांची घाई सुरते. तुम्ही बघताय सगळे टू व्हीलरवाले मस्त हेल्मेट घालून तयार आहे. या बाजूने आपल्याला दिसते ती लोकल दिसते, आणि आता भाईंदर जेट्टीवर आपली फेरी लागलेली आहे. आता जसा तो दोर बांधणार तसे पटापट लोक निघणार. आता इथून निघून आम्ही कुठं गेलो, तर तुम्हाला भाईंदरला जायचं असलं भाईंदरला जाऊ शकतात. आज आम्ही मात्र गेलो पागोडाला. तर ज्यांना घाई येते बघा कसे पटापट गेले. मी समुद्र मस्त सगळ्या बाजूने पुन्हा एकदा बघितला, पक्षी मस्त डुंबताय, मस्त समुद्राचं पाणी वाटतंय. आणि त्यानंतर आम्ही गेलो पागोडाला आणि रात्री आलो आम्ही 8:30च्या फेरीने रिटर्न.